दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। SRS हिंदुस्थान एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। हर्ष 11 सुभाषनगर एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे। हा सामना व याच्यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे खेळण्यात येतील, तरी सर्व टीमांनी याची नोंद घ्यावी। दोन्ही संघांना विनंती आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। ए रन आउट। खूपच सुंदर अशी बॉलिंग। अर्शिन लॉयड्स यांना पहिला झटका लागलेला आहे। 2 बॉल 0 रन 1 विकेट। सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन इथे SRS कडून होत आहे। आता आलेले आहेत स्ट्राइक वरती आहेत आयान। बघू आपल्या टीम साठी काय करू शकतात। प्रेक्षकांसाठी खूपच रंगतदार होत असलेला सामना SRS हिंदुस्थान वर्सेस अर्श 11 लॉयन्स यांच्यात होत आहे। डॉट बॉलच्या रूपामध्ये टाकलेला आहे तो। विनायक शाहू। प्रेक्षक बघू अंपायरचं डिसिजन काय होत आहे ते। थर्ड नंबरसाठी विनायक पाटील। आमच्या गावातील भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेले अक्षय बेळगावकर यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी एकदा स्वागत करायचं आहे। जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत आहेत अक्षय बेळगावकर। चांगला झेल टेपलेला होता तो अमर परमेकर याने। दुसरा गडी बाद होतो तो दास यांचा। सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण अमर यांच्याकडून।
चांगला शॉट पहिल्या चेंडूमध्ये चौकार खेचून आणलेला आहे त्या तन्वेजच्या बॅटमधून. या चौकारानं आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे ते तन्वेजाने. चांगलाच शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही धावसंख्या थांबलेली आहे ती 4 धावांवरती. दोन्ही असे बलाढ्य संघ. एक आकर्षित सामना पाहण्यास मिळणार आहे ते प्रेक्षकांसाठी. करो या मरो. बॅटची कडा घेऊन चौकारासाठी गेला आहे चेंडू. या चौकारानंतर सलग दुसरा चौकार तन्वेजच्या बॅटमधून. या चौकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 8 धावांवरती. कृपया प्रत्येक चेंडूवरती 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 8 धावा. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की 2 ओव्हरच्या आत 2 ओव्हर संपल्यानंतरच आत यायचं आहे, नाही तर ओव्हर कमी करण्यात येईल. तन्वेजच्या बॅटमधून सलग 2 चौकार खेचून आणलेले होते आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8 धावांवरती. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 8 धावा. दुसरा षटक घेऊन अक्षय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. स्ट्राइक वरती दास. दुसरा षटक. अतिरिक्त धावा. आताच्या 5 धावा. या 5 धाव्यानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 13 धावांवरती. खराब चेंडू बनावा लागेल. धावसंख्या थांबलेली आहे ती 13 धावांवरती. दोन्ही असे बलाढ्य संघ. आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही असे बलाढ्य संघ. SRS हिंदुस्थानी वर्सेस हर्ष लायन सुभाषनगर. हा सामना दुसऱ्या फेरीतील सामना. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्या. चांगलाच कमबॅक केलेला आहे त्या अक्षयने. धावसंख्या थांबलेली आहे 13 धावांवरती. चांगलाच खेळून काढलेला शॉट. चौकारासाठी पहिला चौकार येतो तो दासच्या बॅट मधून. या चौकारानंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17 धावांवरती. चांगलीच फलंदाजी करताना हर्ष लायन सुभाषनगर. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 17 धावा. पुढचा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये एक चांगला चेंड घेतलेला होता तो अमोर परमेकर याने. या चौकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 21 धावांवरती. SRS हिंदुस्थानी कृपया लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. ओव्हर झाल्यानंतर मीटिंग करून घ्या. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कृपया सहकार्य करा. तीन चेंडू 21 धावा. चांगलंच फलंदाजी करताना दास.
चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विकेट किपर सूरज कडून. दिशाहीन गेम होती. दिशा भटकलेला होता तो अक्षय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सूरज कडून. वन टप्पा बाउंड्री. चांगलीच फलंदाजी करताना दास सलग या षटकामध्ये तिसरा चौकार खेचून आणलेला आहे ते दास याने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रेक्षकांसाठी चांगलाच सामना पाहण्यास मिळणार आहे. चांगलीच फलंदाजी म्हणावी लागेल. 3 चौकार खेचून आणल्यानंतर स्ट्राईक रोटेट केलेली आहे ती दासेने. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आउट. चांगलीच फिल्डिंग म्हणावी लागेल. अंपायर डिसिजन आहे तुझा आउट. तन्वीज 2 चौकार खिचून आणलेले होते ते पहिल्या 2 चेंडू मध्ये. धावबाद होतोय तो तन्वीज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27 धावा. चांगलीच फलंदाजी चालू आहे. कृपया सामन्याला सुरुवात करून घ्या. SRS हिंदुस्थाने फलंदाजीसाठी पाठवायचं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. SRS हिंदुस्थाने बॉलर नेम अजय. धन्यवाद. बॅट्समन नेम मनीष. फलंदाज 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27 धावा. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. तिसरा षटक घेऊन अजय. सुरेख चेंडू म्हणावा लागेल अजय कडून. एक अनुभवी गोलंदाज म्हटला जातो तो SRS हिंदुस्थान संघाचा. पुढचा चेंडू. धावबाची संधी होती. मोठा गडी बाद झाला असता. चांगलीच फिल्डिंग म्हणावी लागेल अमरकडून. सामन्याला सुरुवात करून घ्या. या 1 धावांत धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28 धावा. तिसरा षटक प्रगतीवर. चांगला चेंडू. चांगलीच गोलंदाजी झाली आहे. चांगलंच कमबॅक केलेला आहे SRS हिंदुस्थान या संघानं. धावसंख्या थांबलेली आहे ती 28 धावावरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. फलंदाजी करत आहे सेट फलंदाज दास.
रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या एक धावेनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 29 धावा. 2 चेंडू शिल्लक. चांगलंच कमबॅक केलेला आहे अजय याने. एक अनुभवी गोलंदाज. धावसंख्या पोहोचलेली ती 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30 धावा. शेवटचा षटक प्रगतीवर. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. दोन्ही अंपायर्सना विनंती आहे. उसगाव पॅन्थर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. उसगाव पॅन्थर्स व सूरज स्लॅमजर. सूरज स्लॅमजर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. SRS हिंदुस्थान. सूरज उसगावकर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. सूरज स्लॅमजर. SRS हिंदुस्थानी. चांगला शॉट मनीषच्या बॅट मधून. पहिला चौकार येतो तो मनीषच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35 धावावरती. चांगलंच कमबॅक केलेलं आहे हर्षल यांनी. चौथ्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. SRS हिंदुस्थान आहे. गणेश. SRS हिंदुस्थान आहे. टक्के असेल कर. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. कृपया वेळेचं पालन करा. सहकार्य करा. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या चौकानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 39 धावावरती. आत्महत्या शॉट. बॅटची कडा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर. गणेशच्या रूपात 5वा गडी बाद होतो तो गणेशच्या रूपात. शेवटचा चेंडू शिल्लक. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 39 धावावरती. चांगलंच कमबॅक केलेलं आहे SRH हिंदुस्थान या संघानं. 39 शेवटचा चेंडू प्रगतीवर. अंपायर डिसिजन रनआउट. आताची 1 धाव. 40 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 40 धावा. 41 धावांचं लक्ष दिलेलं आहे SRH हिंदुस्थान या संघाला. हा सामना हर्ष लेव्हल सुभाषनगर व SRH हिंदुस्थान ए मध्ये चालत आहे. SRH हिंदुस्थान ए संघानं नाणेफेक जिंकलेली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. सुभाषनगर बॅटिंग करताना 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 27 धावा आणि शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 13 रन खर्च केलेले आहेत. चांगलंच कमबॅक केलेलं आहे ते SRH हिंदुस्थान या संघानं. टार्गेट आहे ते 41 धावांचा. 4 षटकामध्ये 41 धावांचं लक्ष दिलेलं आहे ते हर्ष लेव्हन सुभाषनगर संघानं. हर्ष लेव्हन सुभाषनगर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हर्ष लेव्हन सुभाषनगर. हर्ष लेव्हन सुभाषनगर. मॅच टॉस उडून म्हणलं हे नाही म्हणलं. हर्ष लेव्हन सुभाषनगर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. SRH हिंदुस्थान आपले 2 फलंदाज पाठवायचे. हर्ष लेव्हन सुभाषनगर आपल्याला एक विनंती आहे. प्रत्येक बॉल नंतर डिस्कशन करू नका. 2 षटकांच्या समाप्तीनंतरच डिस्कशन करायचं आहे. बॉलर ने किरण. धन्यवाद.
हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 41 धावांचं लक्ष्य. हर्ष 11 सुभाषनगर. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद होतो टक्क्याच्या रूपात. मोठा झटका लागतो तो SRS हिंदुस्थान ए संघाला. फलंदाजीसाठी आलेला आहे सूरज. 41 धावांचा पाठलाग करताना सूरज मैदानामध्ये. बघूया कुठपर्यंत घेऊन जातात ते आपल्या संघासाठी. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. हर्ष 11 सुभाषनगर. टीम मीटिंग करू नका प्रत्येक बॉलवरती, नाही ते रन कमी करण्यात येईल. गपरे बाबा तिकडे शांत बस. इथे दे बे 9 झाला बॉल. अंपायर डिसिजन प्रशांत मुदगेकर. नो बॉल. धन्यवाद. चौकार खेचून आणलेला आहे. पहिल्याच चेंडूमध्ये चौकार आणलेला आहे ते सूरजने. धावसंख्या पोहोचली आहे ती 5 धावा. 1 गडी बाद. प्रशांत मुदगेकर जरा समोरून थांबायचं आहे. हर्ष 11 सुभाषनगर. रन कमी करण्यात येतील. शेवटची वॉर्निंग आपल्याला. सलग दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरा चौकार सूरजच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 धावावरती. ओके अंपायर डिसिजन वाईड. मनीष कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. मनीष चांगलाच कमबॅक केलेला आहे किरण याने. धावसंख्या जमलेली आहे ती 9 धावावरती. माफ करा 10 धावावरती. 3 चेंडू शिल्लक. खूपच चांगला फटका होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे यांकडून. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. स्कोर पोहोचलाय तो 11 धावावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. किरणचा सामना पप्पूदा. सुरेख चेंडू होता. बेट झालाय. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर थांबलाय तो
11 धावावरती. लॉस ऑफ 1 विकेट. सामन्याला सुरुवात करायचं आहे. अजून भरपूर सामने खेळायचे आहे. सामन्याला सुरुवात करायचं आहे. स्वतःचा पहिला व संघाचा दुसऱ्या षटक गुण येतोय. आयानचा सामना करेल सूरज. सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राइक कोर आहे सूरज. सामना करेल आयांचा. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर डिसिजन आहे. नॉट आउटचा इशारा आहे. सुरेख चेंडू होता आयांकडून. सूरज गोलंदाजी म्हणावायला गेला. पुन्हा बीट केलं सूरजला. धाव संख्या थांबली ती अजूनही 11 धावावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अंपायर डिसिजन आउट आहे. मोठा गडी बाद सूरजच्या रूपात. SRS हिंदुस्थानला दुसरा गडी बाद. सूरजची जागा घायला होतो अमर. सामन्याला सुरुवात करायचं आहे. अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. सामन्याला सुरुवात करायचं आहे. अर्सले आहे ना. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आयांचा सामना करेल अमर. कोणी धाव संख्या थांबली ती 11 धावावरती. स्ट्राइक कोर आहे अमर. सामना करेल यांचा. वॉर्निंग आहे बॉलरला. आणि इथं पहिला चेंडू दांडी गुल्ल झाले इथं अमरची. खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथं आयान कोडेला. या ओव्हर मध्ये दुसरा गडी बाद केलाय.
सामना चालू करायचा आहे. आणि अमरची जागा घ्यायला ते अक्षय. सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईक पुढे अक्षय, मॅन पंप कोल्हापूर सामना करायला यांचा. स्वीपचा फटका आहे. चांगला फटका येतो अक्षयच्या बॅट मधून. 4 धावा. या 4 धावांनी स्कोर वाढलाय तो 15 धावावरती. हा सामना जिंकायचा असेल तर अक्षयला असंच पटकेबाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू आहे. काय नाव काय त्यांचं? अर्शलेवान सामना चालू करायचा आहे. अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. रेवतचा फटका आहे. कोल्हापूर तडका आहे. या 4 धावांनी स्कोर वाढलाय तो 19 धावावरती. खूपच चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. अर्शलेवान सारखं सारखं मीटिंग केलं असं 2 रन कट करण्यात येतील. लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर थांबलाय तो 19 धावावरती. SRS हिंदुस्थानला हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. स्वतःचा पहिला संघाचा तिसरा षटक गुरुत आहे मनीष. सामन्याला सुरुवात करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वर आहे मनीष. सूर्य चेंडू रनआउटचा प्रयत्न. चांगले गोलंदाज आहे मनीष करून. वेगवान चेंडू आहे. रिवर्स करण्याचा प्रयत्न आहे. बेट झालात. सूर्य गोलंदाज आहे मनीष कडून. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले आहेत. 10 चेंडू 22 धावा. आणि दणदणीत चौका. 4 धावा. या 4 धावांनी स्कोर वाढले तो 23 धावावरती. सामन्याला सुरुवात करायचं आहे. अर्शलेवान 9 चेंडू 18 धावा. खूपच रोमांचक सामना चालू आहे. वाईटचा इशारा अंपायर कडून. अतिरिक्त 1 धाव. या 1 धावेने स्कोर वाढलाय तो 24 धावावरती. सामन्याला सुरुवात करायचा आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. सारखं सारखं मीटिंग करायचं नाही आहे. अजूनही 9 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. सौरभ गोलंदाजी म्हणावे लागेल. कमबॅक केला मनीषनं. शेवटचे 2 चेंडू.
आणखीन एक दणदणीत चौका आहे. सुरेख फलंदाजी आहे. चार धावांनी स्कोर वाढलाय तो 28 धावावरती. अजूनही 7 चेंडू तर 13 धावांची आवश्यकता. उजगाव पॅन्थरचा सूरज स्लॅमर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक कडे यायचं आहे. सात चेंडू 13 धावा. आणखीन एक दणदणीत शॉट आहे. या 4 धावांनी स्कोर वाढलाय तो 32 धावावरती. 6 चेंडू आणि 9 धावा. सामना कुठेही जिंकू शकतो. 6 चेंडू 9 धावा. सामना लवकर चालू करायचा आहे. अंपायर सामन्याला सुरुवात करायचा आहे. सूरज स्लॅमर्स उजगाव पॅन्थर्स दोन्ही संघाचे कर्णधार माईकचा संपर्क साधायचा आहे. स्वतःचा पहिलं संघात शेवटचा षटक घेऊन येतोय मारूफ. स्ट्राईक कोर आहे अक्षय मॅन फ्रॉम कोल्हापूर. 6 चेंडू 9 धावा. सामन्याला सुरुवात करायचं आहे. खूप उशीर झाला. अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. सूरज स्लॅमर्स उस्काव पॅन्थर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वर आहे मारूफ. मारूफचा सामना करेल अक्षय. खूपच चांगला फटका आहे. 4 धावा. कोल्हापुरी ब्रँड आहे. कोल्हापुरी तडका आहे. 4 धावा. या 4 धावांनी स्कोर वाढलाय तो 36 धावावरती. अजूनही 5 चेंडू तर 5 धावांची आवश्यकता. सोपं वर बघायला मिळेल काय. उजगाव पॅन्थर्स निनाने पेक जिंकलेला आहे. डिसिजन लवकर सांगायचं आहे. रेवसचा प्रयत्न होता. अंपायर डिसिजन. आणि डॉट झालाय. चांगला कमबॅक केलाय मारूफना. अजूनही 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वर अक्षय सामना करेल मारूफचा. 4 चेंडू आणि 5 धावा. सामन्याला सुरुवात करायचं आहे. हर्षिलेवन खूप उशीर झालाय. प्रत्येक बॉलला मीटिंग घेऊन चालणार नाही. उचकाव पॅन्थर्स डिसिजन सांगायचं आहे लवकर. आणि कीपर कडून मिस फिल्डिंग आहे. लेग बायच्या रूपमध्ये 4 धावा. या 4 धावांनी स्कोर वाढलाय तो. स्कोर पोहोचलाय तो
40 धावावरती. चार बॉल ना, 3 बॉल 3 बॉल 1 रन. अजून 1 धावेची आवश्यकता. उचकाव पॅन्थर डिसिजन सांगायचंय. आणि इथं रेवाचा फटका आहे. अक्षय याने मॅचचा विनिंग शॉट खेळलाय. हा सामना SRS हिंदुस्थान जिंकलेला आहे.